नाना एक काम कर, विधीचं सगळं साहित्य बाहेर काढून ठेव, म्हणजे गुरुजी आले उद्या की काही धावपळ होणार नाही. अरे आप्पा तू काही काळजी करू नको, मी आहे ना. तू आहेस म्हणूनच काळजी वाटते मला. ही सकाळ अरे बसला काय पटापट आवर. हे काय पटापट शतरंजी टाकतो आता. तेच लागणार आहे आता. अरे बाळ काका हिची बाहेर सॉकेट मध्ये टाक ना. अरे टाकलेली आहे काय सगळं चालू आहे. महिला काय आलं तिचा कट असेल एखादा शोध. थांब जरा हिला नीट चेक करतो. हा भाऊरायांनो, सगळी तयारी आजच करून ठेवा बरं का. आलेच मी. तुमच्या बायकांनी किचन मधलं काम आटपलं की नाही बघते. ताई चल पटकन हे घे. सगळ्या साड्यांवर पाहुण्यांची नावं टाकून ठेव, मानपानात कमी व्हायला नको. हो टेन्शन घेऊ नका. सुमित्रा, सिद्धूला असा रडत रडत निरोप नाही द्यायचाय आपल्याला. अगं सुनबाईकडे बघ, किती मन घट्ट करून उभी आहे ती. हा अगं सिद्धू जातोय याचं दुःख, गोड बातमी येणार याची आशा ठेवलेली. हा आणि ती आली नाही म्हणून नाराज असणारच ना ती. पण भयोबाई, मला अजूनही आश्चर्य वाटतं, तुमचा अंदाज कसा काय चुकला. काय काय ठरवलं होतं आपण. या सगळ्या प्रेमळ बायकांना आम्ही अंधारात ठेवलंय. मोठ्या बाईंकडे पाहून तर फार वाटतंय, असं वाटतंय त्यांना ही गोड बातमी सांगून टाकावी, पण नाही. मोठ्या बाई, अगं बयो पण माणूसच आहे, तिचाही अंदाज चुकूच शकतो ना. पण माझा ना आमच्या यांच्यावर विश्वासच नाहीये. आपण पुन्हा एकदा दुसऱ्या एखाद्या डॉक्टरला विचारूया का? हे पल्लू, माझ्या भावाला एवढं बोलायची गरज नाही. हा चांगला डॉक्टर आहे तो, अख्ख्या गुळपोळीचा विश्वास आहे त्याच्यावर. तुम्हीच तर दुपारी म्हणत होता डॉक्टर म्हणे. अर्चना, झाले का डबे भरून? हा हे झालं. दे दे डबा दे, मी ओट्यावर ठेवते. बर चला आता आटपा लवकर. बाहेरचं सगळं आवरलंय. गुरुजी उद्या लवकर येणार आहेत. आणि मोठी बाई बस ना आता. हे बघ, लग्न घरी अशी सारखी अस्व गाळायची नाही तर. चला सगळ्याच जणी आपण बाहेर जाऊयात. चला, युवराजचे आई बाबा पण अजून झोपले नाहीयेत. चला आवरा पटकन. पण रत्नाक्का, आपण बाहेर जाऊन काय करायचंय? कळेल नाने, तू आवर आणि चल लवकर बाहेर. मग आता हे सगळे डबे आपण सिद्धूला आत्ताच नेऊन देऊया का? नाही मोठ्या बाई, थांबा थोडा वेळ. आधी आपला सरप्राईज. कुठलं सरप्राईज? नाने, सांगितलं ना तुला कळेल म्हणून. चल आवर लवकर, आटप. हो हो. हे असं करून नाही चालायचं. जड कामं लक्षात ठेवून टाळावी लागते आणि मलाच याची काळजी घ्यायला हवी. सीड नसणाऱ्या काळजी घ्यायला. सेड, सेड, हा या बॅग जरा खाली ठेवतोस का? हो. मम्मा, अगं काय झालं? लग्न झाल्यावर तू उद्या सासरी गेली, जेव्हा इथे परत येशील तेव्हा सगळे भेटतील, फक्त मी नसेल. रडतेस काय? नमा, अगं
आपल्यातलं बॉन्डिंग बघ ना किती स्ट्रॉंग आहे. आपण दोघे उद्या जाणार. तुझी उद्या सासरी पाठवणी होणार आणि मी अमेरिकेला जाणार. पण नमा, उद्या लग्नात आहे ना, मी युवराजचा असा कान पिळणार आहे, असा कान पिळणार आहे आणि त्याला सांगणार आहे, ए युवराज, नमा माझी लाडकी बहीण आहे, ती हसत खूप छान दिसते, तेव्हा तिला हसतच ठेवायचं, नाहीतर तुझं काय खरं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये, मी अमेरिकेहून तुझ्या संसारावर लक्ष ठेवून राहणार आहे. चल, रडू नको, जा आता. माझ्याशिवाय राहशील ना? ते नको ना हा विषय. माझं मला माहितीये मी माझं मन कसं घट्ट केलंय ते. बरं चल, आपण बॅग्स नेऊया. हो. घ्या, हे लग्नाचं घर वाटतंय? नाही वाटत आहे. तर काय, मला वाटलं होतं मी उद्या जाणार तर सगळ्यांसोबत एक रात्र घालवीन, तर नाही, सगळे जाऊन झोपलेत. राहू दे, बॅगा ठेवतो मी. कुठे ठेवू आता? काय ग? तुम्ही सगळे? अरे दादा, तू उद्या जाणारच ना, म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आजची रात्र जागून काढायची. पण तुला असं वाटलंच कसं की आम्ही सगळे असेच झोपून जाऊ म्हणून? सिद्धू, आता उद्यापासून तू काही इथे नसणार आहेस. वर्षातून 1-2 वेळा येशील, तेवढीच काय ती भेट. मला तर असं वाटतंय आजची रात्र संपूच नाही. मोठी बाई, ही वेळ मला अशी रडत घालवायची नाहीये, हसत घालवायची. प्लीज हस. काय हे काय? जागा द्या, जागा द्या. हॅपी जर्नी सिद्धू भाऊजी. सिद्धू, अरे चल चल, केक काप. अरे रात्र जागवायची आपल्याला. आदिती, तू ये पुढे. नमा, ये तू पण ये. उद्या आपल्या दोघांची पाठवणी. ये, आपण एकत्र केक कापू. सुहास, होता त्या. एक मिनिट. काय ते तर सांगा. तात्या, ठीक. हे काय? हे आमच्या सगळ्यांकडून तुला गिफ्ट. अरे पण थँक्यू. उघडू? बघ ना.
सिद्धू, या गोधडीला आमच्या सर्वांचा हातभार लागलेला आहे. मी आणि सुमित्राने जरी शिवली असली ना, तरी सर्व देशमुखांचे मौसूत उबदार कपडे या गोधडीत वापरलेले. सिद्धू, तू अमेरिकेला एकटा असलास ना, तर या गोधडीकडे बघ. आपलं अख्खं कुटुंब तुझ्या सोबत आहे असं वाटेल तुला. सिद्धू, कधी तुला घराची आठवण आली ना, तर ही गोधडी अंगावर पांघर. आपल्या घराची ऊब जाणवेल तुला. सिद्धू, या कुटुंबात इतकी भांडणं झाली, वाटण्याही झाल्या, पण त्यानंतर सुद्धा गोधडीत एकत्रितपणे शिवल्या गेलेल्या कपड्यांसारखे पुन्हा सगळे एकत्र आले ते तुम्हा दोघांमुळे. हे काय सिद्धू, तू मोठ्या बहिणीनं म्हणालास रडू नकोस आणि तू स्वतःच रडतोयस. हे बघ, आजची रात्र आपल्याला हसत खेळत साजरी करायची आहे. चल डोळे पुस. हो सिद्धू, स्माइल. आता या हॉलमध्ये जितकी जण उपस्थित आहेत ना, म्हणजे माझं बाळ पकडून 22 जण. 23 कोण? नाही, बरोबर 22च. ते मोजण्यात जरा चूक झाली. तर आम्हा सगळ्यांकडून तुला काही दिवस तुला असं लपलेलंच राहायचं. गुरुजी, हो बोला. आणखी काय लागेल? पानं हवीत आणखी. हो, आणखी पानं हवीत. पानं काय? अगं, विड्याची पानं कुठे ठेवलीत? किचन मध्ये. काय? थांबा. चला 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 चला. आप्पा, ओ आप्पा, काय? अहो याचं काय करू? अरे अरे सखा, एवढी मोठी आंब्याची डाळी कशाला तोडून आणलीस? मला सांगितलं, मी आणलं. मला या लग्नातलं काहीच माहित नाही. अरे अरे, तुझं लग्न झालं नसलं, माहित नसलं म्हणून काय झालं? आपल्या घरातली सगळी लग्न पाहिलीस ना तू? अरे एक आंब्याचा टाळा सुद्धा पुरला असता. मग आता याचं काय करू? काय करू काय? थांब जरा. हा, आता परत त्या झाडाला लावून टाक. हे अरे बाहेर टाकून दे जा. बर. हा. हा. गुरुजी, अरे सुहास, ए सुहास, काय म्हणताय आप्पा? अरे सिद्धू कुठे आहे? सिद्धू ऐकायला येत नाहीये, मोठ्याने बोला. अरे त्या सनाईचा आवाज बंद कर आधी. हा, थांबा थांबा करतो. हा, काय म्हणताय? ए, सिद्धू कुठे आहे? सिद्धू दादा ते इथेच होता कुठेतरी. ओ भाई,
कौन हो आप? कौन चाहिए आपको? और ये क्या है? ओ हेलो, ओ भाई. हे स्वस्त, अरे तो बॉक्स बाजूला कर म्हणजे त्याला बोलता येईल. हाँ, अरे बाजू करो इसको. अरे दादा तू आहेस? काय आहे सिद्धू, अजून तयार झाला नाहीस तू? नाही काय, जातोय आता तयारीला. लवकर आवर. काय रे सिद्धू, याच्यात काय आणि कोणासाठी? आदितीसाठी आणलंय. आज जायच्या आधी तिला सरप्राईज देणार आहे. ओ दादा, बडे रोमांटिक हो रहे हो. अरे मला वाटलं याच्यात फटाक्याची माळच आहे काय. अरे एवढे मोठे फटाके लावले असते तर आपलं एक गोकुळ दिवस उडून गेला असतं. ओ नाना, काय बोलताय तुम्ही? लग्न घर आहे. बर बर बर, गोकुळ निवास नसतो उडाला, गुळपोळी. बास नाना, नको. तुम्ही ना नाना काही बोलूच नका. मला बघायचंय, उघड ना. अरे दुमण्या, अरे तुझ्यासाठी नाही आत्ता फोडायला, आदितीसाठी आहे. नाही, मला बघायचंय. दुमण्या, अरे मोठ्या बाई तुला बोलवतात. का? तू नाश्ता नाही केलास ना? जा जा पटकन नाश्ता करून घे. लवकर जा. बरं झालं तुम्ही त्याला पाठवलं. पण आता तुम्ही लवकर जा, नाही तर तो परत यायचा. आदिती कुठे आहे? वर खोलीत आहे, तयार होतीये. आलो. बापरे, हे अनइझी वाटणं दिवसेंदिवस वाढत जातं की काय? ऐक, नाही, चेहऱ्यावर हे टेन्शन ठेवून नाही चालणार. उत्साहाने कामं करायला हवी, म्हणजे कोणालाच शंका येणार नाही. अरे काय हे? तुझ्यासाठी गिफ्ट आहे. एवढं मोठं? हो, आणि काय आहे यार? उघडून बघ ना. घे. आदिती, तू यातलं रोज एक चॉकलेट खायचं मी पुन्हा येईपर्यंत. पण हे ठेवायचं कुठे? आपण याला छानशी जागा बघूया का? कुठे ठेवायचं? आदिती, तिथे मागे ठेवूया का? नाही, नको. हे बघ, हे बघ, इथे ठेवूया आपल्या फोटो जवळ. चालेल? चालेल. ते तू पण ना. अरे हे बघ. काय झालं? अरे निऱ्या खराब झाल्या साडीच्या. मी देतो नीट करू. अरे नाही, मी थांब थांब. काय झालं? ते